जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा 2026 म्हणजेच परीक्षा एप्रिल-मे 2026 मधील एस-वाय बी.कॉम सेमिस्टर 4 मधील एन-ई-पी पॅटर्नचे जे विद्यार्थी आहे, त्यांचा परीक्षा फॉर्म कसा भरावा, सी-सीचा सब्जेक्ट कशा पद्धतीने निवडायचा, ओईचा सब्जेक्ट कशा पद्धतीने सिलेक्ट करायचा, परीक्षा फी किती आली पाहिजे, परीक्षा फी ऑनलाईन कशा पद्धतीने भरायची, याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपण एस-वाय बी.कॉमचा परीक्षा फॉर्म कसा भरायचा. परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही सगळ्यात प्रथम unipuणे.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. तिथे एक्झाम सेक्शन आहे, त्यावरती क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल, त्यावरती क्लिक करा. थोडंसं खालती आल्यानंतर स्क्रोल करा. 1 ते 8 पद्धतीच्या लिंक तुम्हाला दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर इथे एक्झाम फॉर्मच्या डेट्स बघा. आपला एस-वाय बी.कॉम 2024 पॅटर्न आहे, म्हणून इथे बॅचलर ऑफ कॉमर्स 2024 पॅटर्न चेक करा. इथे स्टार्ट डेट 7 एप्रिल आहे. विदाऊट लेट फी लास्ट डेट 13 आहे. लेट फीसह 13 एप्रिलच आहे आणि फाईन फीसह 15 एप्रिलपर्यंत आहे. बट तुम्ही 13 एप्रिलपर्यंत परीक्षा फॉर्म भरा. डेट जर का यदा कदाचित वाढली तर त्याबद्दल आपल्या यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला सविस्तर माहिती देण्यात येईल. इथे क्लोज करा. त्यानंतर इथे प्रोसीड टू लॉग इन बटन दिसेल, त्या बटनावर क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंटमध्ये क्रिएट अकाउंट आणि लॉग इन बटन दिसेल. ऑलरेडी तुम्ही फर्स्ट इयर ॲज वेल ॲज एस-वायचं थर्ड सेमिस्टर पण कंप्लीट केलंय, म्हणून तुमच्याकडे युजर नेम पासवर्ड असणार आहे, म्हणून तुम्ही लॉग इन बटनावर क्लिक करा. इथे लॉग इन बायमध्ये क्लिक करा. इथे ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर दिसेल. दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्ही या अगोदरच्या म्हणजे सेमिस्टर 3 मध्ये परीक्षा फॉर्म भरताना जो काही मेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरला, तो या ठिकाणी आपल्याला दोन्हीपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करून एंटर करायचा आहे. त्यानंतर पासवर्ड एंटर करा आणि इथे जो काही कॅप्चा दाखवलेला आहे, जो काही असेल तो, तो या ठिकाणी एंटर करा आणि लॉग इन करा. ज्या विद्यार्थ्यांना मोबाईल नंबर माहिती आहे, पण पासवर्ड माहिती नाही, त्यांनी फॉरगेट पासवर्डमध्ये जा. फॉरगेट पासवर्ड करा. त्यामध्ये मोबाईल नंबर टाका, नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करा आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर कॅप्चा एंटर करा आणि तुम्हाला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरवर ओ-टी-पी पाठवला जाईल. दोन्हीपैकी एक कोणताही ओ-टी-पी टाका आणि नवीन पासवर्ड रिसेट करू शकता. पासवर्ड रिसेट झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा लॉग इन करा आणि इथे लॉग इन बटनावर क्लिक करूया. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल. तर इथे ॲक्शन कॉलममध्ये तुम्हाला एक्झाम फॉर्म म्हणून टॅब दिसेल. या एक्झाम फॉर्मच्या टॅबवर क्लिक करा. इथे तुम्हाला प्रोसीड बटन दिसेल. या प्रोसीड बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे न्यू क्रिएट ॲप्लिकेशन आहे, त्यावर क्लिक करा. त्यानंतर इथे स्टुडंटची बेसिक इन्फॉर्मेशन दिसेल. स्टुडंट नेमपासून तर पॅटर्न नेम, पी-आर-एन वगैरे सर्व माहिती तुम्हाला दिसेल. खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला नेक्स्ट आणि कॅन्सल ऑप्शन दिसेल. तर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काही कंपल्सरी सब्जेक्ट दिसून येणार आहे. एक महत्त्वाची माहिती विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांच्या एक्झाम फॉर्ममध्ये इथे वरती तिसऱ्या सेमिस्टरचा सी-सीचा विषय येत होता. तो आता येणार नाही, कारण तो तुमच्या डायरेक्ट हॉल तिकीटला ॲड करून देण्यात येणार आहे. त्यामुळं आता आलाच पाहिजे असं काही बंधन नाही. ओके. इथे क्रेडिट काउंट करा. 2 आणि 4 6, 2 8, 2 10, 2 12 आणि 4 16. इथे 16 क्रेडिट तुमचे कंपल्सरी सब्जेक्टमधून इथे तुम्हाला दिसून येणार आहे. इथे तुम्हाला म्हणून दाखवलेलं आहे, कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम. तर त्याला फक्त इंटरनल टिक येणार आहे, कारण त्याचं प्रॅक्टिकल किंवा प्रोजेक्ट रिपोर्टला टिक येणार नाही. त्याचं फक्त इंटरनल इव्हॅल्युएशन होईल. त्याचा प्रोजेक्ट रिपोर्टची व्हायवा किंवा बाकीचं सर्व कॉलेज लेव्हलला कंडक्ट केलं जाणार आहे. कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगला तुम्हाला इंटरनल ॲज वेल ॲज त्याला प्रॅक्टिकल आहे, ते बरोबर आलेलं आहे. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट म्हणजे ए-ई-सी भाषेच्या रिलेटेड तुमचे सब्जेक्ट आहे. तुम्ही जी भाषा सिलेक्ट केली ती भाषा या ठिकाणी तुम्ही एंटर करू शकता. जसं की या स्टुडंटला मराठी भाषा आहे, तर तो या ठिकाणी सिलेक्टमध्ये मराठी कॉलमला टिक करेल. तुमची जी भाषा असेल ती या ठिकाणी सिलेक्ट करा. ओके. मगाशी जेवढे क्रेडिट झाले त्याच्यात हे 2 क्रेडिट काय करा, ॲड करा. ओके. अजून खालती थोडंसं स्क्रोल करा. इथे सी-सी सब्जेक्टची लिस्ट येणार आहे. ओके. को-करिक्युलमचा सिलेबस सेपरेट विद्यापीठाने दिला आहे. आपण त्या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ पण आपल्या YouTube चॅनलला ॲड केलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ काळजीपूर्वक पद्धतीने बघू शकता. ओके. सो आता जे विद्यार्थी एन-एस-एस आहे, त्यांनी एन-एस-एस सिलेक्ट करा. जे विद्यार्थी एन-सी-सी आहे, त्यांनी एन-सी-सी सिलेक्ट करा. जे विद्यार्थी ऑलरेडी या 2 कोर्सेसमध्ये नाहीये, तर ते वरीलपैकी 1 ते 10 पैकी जी काही लिस्ट आहे, 11 पैकी लिस्ट आहे, त्यापैकी कोणताही एक विषय सिलेक्ट करू शकता. तुम्ही कोणता विषय घ्यायचा, काय घ्यायचा, त्याचं इव्हॅल्युएशन कशा पद्धतीने करायचं, या सर्व बाबतीत माहिती देणारा व्हिडिओ आपण
YouTube चॅनलला टाकलेला आहे. आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सलाही तो तुम्हाला याचा अवकाश बघायला भेटणार आहे. तर तुम्ही इथे जर का एन-एस-एस, एन-सी-सी नसेल, तर तुम्ही 9, 10, 11 किंवा तुमचे सर सांगतील त्या पद्धतीने विषय तो सिलेक्ट करा. आता आम्ही काही विद्यार्थ्यांना एन-एस-एस आहे, तर ते इथे सिलेक्ट करतील. ज्यांना एन-एस-एस नाही, त्यांना आम्ही हा 11 नंबरचा सब्जेक्ट म्हणजे स्टडी ऑफ डॉक्युमेंटेशन ऑफ फोर्ट अँड प्लेसेस ऑफ वर्शिप इन लोकल एरिया हा विषय सिलेक्ट करायला लावलेला आहे. ओके. आता हा स्टुडंट एन-एस-एसमध्ये होता म्हणून आपण इथे एन-एस-एस सिलेक्ट केलेलं आहे. खालती स्क्रोल करा, सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. इथे ओईचा सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण कॉमर्स फॅकल्टीचे आहात. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना ओई हा ह्युमॅनिटी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधून घ्यायचा आहे. तुम्ही सेमिस्टर 3 किंवा सेमिस्टर 1 आणि 2 मध्ये जो ओई घेतला, त्याच्यातलाच पुढचा पार्ट आता तुम्हाला घ्यायचा आहे. तर त्याकरता आता ह्या स्टुडंटनी ह्युमॅनिटी फॅकल्टीमधून ओई विषय घेतलेला होता. म्हणून ह्युमॅनिटी फॅकल्टी म्हणजे आर्ट्स फॅकल्टी या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सब फॅकल्टी त्याची आर्ट्स, फाईन आर्ट, परफॉर्मिंग आर्ट्स होता म्हणून तो या ठिकाणी तो ऑप्शन सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर कोर्सेसमध्ये जाऊया. त्यांनी हा बी-एच्या कोर्समधून विषय घेतलेला होता. म्हणून बॅचलर ऑफ आर्ट्स 2024 पॅटर्न या ठिकाणी कोर्स सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर ओपन इलेक्टिव्हची जी काही सब्जेक्टची लिस्ट आहे, तर यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या अभ्यासक्रमाची लिस्ट आहे. तुम्ही थर्ड सेमिस्टरला किंवा फर्स्ट, सेकंड, थर्ड सेमिस्टरला जो वही घेतला त्याच्यातला पुढचा पार्ट घ्यायचा आहे. आता या स्टुडंटनी जिओग्राफी रिलेटेड वही घेतलेला होता म्हणून इथे त्याला इंट्रोडक्शन टू जी-पी-एस हा सब्जेक्ट आता देण्यात आलेला आहे. ओके. म्हणजे या ठिकाणी बघा ह्युमॅनिटी, आर्ट्स अँड फाईन आर्ट्स, नंतर बॅचलर ऑफ आर्ट्स आणि ओई इंट्रोडक्शन टू जी-पी-एस. तुमचा जो विषय असेल ओईचा तो तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. पण असं करू नका की सेमिस्टर फर्स्टला अकाउंट आहे, सेमिस्टर सेकंडला अकाउंट आहे, सेमिस्टर थर्डला कॉस्टिंग आहे, फोर्थला बँकिंग आहे, असे काही ओई सिलेक्ट करू नका. एक ते एक ओई तुमच्या पहिल्या सेमपासून चौथ्या सेमपर्यंत योग्य तो सिलेक्ट करायचा आहे. आता या ठिकाणी सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची एक्झाम फी आलेली आहे ₹885. ती अगदी बरोबर आलेली आहे. खालती स्क्रोल करा. इथे प्रिव्ह्यू आणि कॅन्सल बटन दिसेल. प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करून सगळे सब्जेक्ट व्यवस्थित आले का नाही त्याची खात्री करा. खात्री झाल्यानंतर सेव्ह किंवा सबमिट बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर इथे चौकोन बॉक्स दिसेल त्या बॉक्सवर क्लिक करा. या पद्धतीने चौकोन बॉक्सवर तुम्ही टिक केली तर कन्फर्म अँड गो टू डॅशबोर्ड असा तुम्हाला टेबल बघायला भेटेल. यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक्झाम फॉर्म डॅशबोर्ड दिसून येणार आहे. इथं सीरियल नंबर, ॲप्लिकेशन आयडी, तुमचा बॅचलर ऑफ कॉमर्सचा कोर्सचं नेम येणार आहे. ॲप्लिकेशन स्टेटस आता तुम्ही फॉर्म भरलाय म्हणून कंप्लीट येणार आहे. आता तुमची पुढची प्रोसेस काय आहे ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. तुमचा परीक्षा फॉर्म भरलेला आहे. कॉलेजने अद्याप इन्व्हर्ट केला नाही म्हणून पेंडिंग ॲट कॉलेज दाखवण्यात येणार आहे इन्व्हर्ट स्टेटसमध्ये. त्यानंतर चलन स्टेटस अनपेड येणार आहे. त्यानंतर प्रिंट ऑब्लिक प्रिव्ह्यूमध्ये तुम्हाला इथं प्रिंट प्रिव्ह्यू बटनावर ब्लू टिक मार्क दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही तो फॉर्म डाउनलोड करू शकता. आता पे ऑनलाईन या बटनावर क्लिक करता येणार नाही कारण तिथे रेड सिम्बॉल दाखवलेला आहे. म्हणजे तुमची स्टेप्स काय आहे? सगळ्यात प्रथम परीक्षा फॉर्म भरणं, दुसरं प्रिंट प्रिव्ह्यूची प्रिंट काढणं, नंतर हा फॉर्म तुम्ही तुमच्या महाविद्यालयातील परीक्षा विभाग, सब्जेक्ट टीचर, एच-ओ-डी किंवा जे काही अधिकारी नेमून दिलेले त्यांच्याकडून तो फॉर्म तपासून घ्या. सब्जेक्ट बरोबर असल्यानंतर तुम्ही एक्झाम सेल किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये जाऊन तो तुम्ही फॉर्म काय करा? इन्व्हर्ट करा. तुम्ही फॉर्म इन्व्हर्ट करण्यापूर्वी इथे बघा तुमचे सब्जेक्ट मी या ठिकाणी तुम्हाला दाखवले आहे. बघा इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 टोटल 9 सब्जेक्ट आलेले आहे. आता क्रेडिट जर का काउंट करायचे तर 22 क्रेडिट भरतात का नाही ते बघा. इथे बघा 2 क्रेडिट भाषा विषयाला, 2 क्रेडिट कम्युनिटीला, 4 क्रेडिट कॉर्पोरेटला, कॉम्प्युटराइजला 2, एन-एस-एसला किंवा सी-सीच्या सब्जेक्टला 2, इंडियन बँकिंग किंवा जो मेजॉरिटी सब्जेक्ट आहे त्याला मायनर सब्जेक्ट म्हणूया किंवा मेजर म्हणूया त्याला 2 क्रेडिट आहे. मॉनिटरी इकॉनॉमिक्सला 4 क्रेडिट आहे. जी-पी-एसला 2 आहे किंवा ओईला 2 आहे. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ए-सी-सीला 2 क्रेडिट आहे. आता आपण काउंट करू. इथे 2, 2, 4, 4 अन् 4 8, 8 अन् 2 10 अन् 2 12, 12 अन् 2 14, 14 अन् 4 18, 18 अन् 2 20 अन् 2 22 म्हणजे आपले 22 क्रेडिट बरोबर आहे. इथे आपण टिक मार्क जर का बघण्याचा प्रयत्न केला तर सी प्रोजेक्टला फक्त इंटरनलला टिक असणार आहे. बाकी कुठे नाहीये. कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगला तुम्हाला इंटरनल आणि त्याचं प्रॅक्टिकल आहे म्हणून त्या ठिकाणी टिक आहे. त्यानंतर इथे इंट्रोडक्शन टू जी-पी-एस या ओईचा जो काही आपण अदर फॅकल्टीकडून घेतलेला आहे त्याला इंटरनलला वाय आहे आणि प्रॅक्टिकल कॉलमला इथे येस आलेला आहे. काही वेळेस विद्यार्थ्यांच्या ह्याच्यात इथं थिअरीला येस दाखवत होतं ते आता आपण करेक्शन केलेलं आहे. तर इथे प्रॅक्टिकल कॉलमला आता वाय आलेलं आहे. तुमचा फॉर्म बरोबर
आहे. सेकंड नंबर फॉर्मच्या पेजवर तुमची इथे स्टुडंटची सिग्नेचर आहे. इथे सिग्नेचर करा आणि हा फॉर्म योग्य त्या डॉक्युमेंट्ससह कॉलेजकडे द्या. यासोबत तुमचा अपर आय-डी, ए-बी-सी आय-डी राहू द्या. सेमिस्टर फर्स्ट, सेकंड म्हणजेच फर्स्ट इयरची रिझल्टची प्रिंटआउट आणि एस-वायच्या सेमिस्टर 3ची रिझल्टची प्रिंटआउट सोबत जोडायला विसरू नका. त्यानंतर इथे आता कॉलेजनी फॉर्म म्हणजे तुम्ही भरलेला आहे, कॉलेजमध्ये तो फॉर्म तपासलेला आहे. आता फॉर्म तपासून काय करायचं आहे, इनवर्ड करायचा आहे. महाविद्यालयातील एक्झाम सेल किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटचे अधिकारी तो फॉर्म इनवर्ड करतील. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन इनवर्ड करू शकता. फॉर्म आता इनवर्ड झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून फी पेमेंट करायची आहे. फी कशा पद्धतीने पेड करायची याकरता इथे सीरियल नंबर, ॲप्लिकेशन आयडी, कोर्स नेम आहे, ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट आहे, इन्व्हर्टेड स्टेटस इन्व्हर्ड आहे, फी चलन स्टेटस अनपेड आहे. आता तुम्हाला पे ऑनलाईन बटन ब्लू कलरमध्ये दिसणार आहे. या पे ऑनलाईन बटनावर क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं पेमेंटचे डिटेल्स जे काही आहे ते या ठिकाणी दिसून येणार आहे. इथे तुम्ही सिलेक्ट पेमेंट गेटवेमध्ये जा. तिथे बँक ऑफ महाराष्ट्र दिसेल त्या बटनावर क्लिक करा. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे प्रोसीड टू किंवा प्रोसीड फॉर पेमेंट दिसेल त्या बटनावर अगेन क्लिक करा. इथे लेफ्ट साइडला तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यू-पी-आय, नेट बँकिंग, ई-एम-आय ऑप्शन दिसेल. तुम्ही इथे यू-पी-आय हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता किंवा तुम्हाला जे प्रिफरेबल असेल ते ऑप्शन सिलेक्ट करा. बट बेसिकली व्हेरी इफेक्टिव्ह, लेस कॉस्टली आणि कमी वेळेमध्ये आणि सुरक्षित तुम्हाला जर पेमेंट करायचं असेल तर यू-पी-आय हा ऑप्शन बेटर आहे. तुम्ही यू-पी-आय बटनावर क्लिक करा. तुम्हाला समोर जो क्यूआर कोड दिसतो तो क्यूआर कोड स्कॅन करा. फोनपे, Google पेच्या माध्यमातून तुम्ही स्कॅन करू शकता. स्कॅन केल्यावर तिथे तुम्हाला डायरेक्ट पेमेंट बटनावर क्लिक करायचं आहे. तुमचा 4 डिजिट, 6 डिजिटचा पिन टाकून तुम्हाला पेमेंट करायचं आहे. इथे आपण पेमेंट करूया. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा लॉग इन करून तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल. इथं सीरियल नंबर, ॲप्लिकेशन आयडी, कोर्स नेम येईल. इथं ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट येईल, इन्व्हर्टेड स्टेटस इन्व्हर्टेड येईल, चलन स्टेटस पेड येईल आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा एक्झाम फॉर्म प्रिंट आउट करता येणार आहे. इथे 3 पानाचा तुमचा एक्झाम फॉर्म काय होईल? प्रिंट आउट होईल. त्याच्यातली 3ऱ्या नंबरचं पेज हे तुमच्या एक्झाम फॉर्म फीची पेमेंट रिसिप्ट असणार आहे. ही जपून ठेवा जेणेकरून हॉल तिकीटला काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके. आता काही विद्यार्थी पेमेंट पण करतात, बट पेमेंट सक्सेसफुल पण होतं तरीसुद्धा तुम्हाला लॉग इनला डॅशबोर्डला फी पेड, अनपेड येतंय. ओके. पुन्हा फी तुम्हाला पेड करायला लावताय. जर का तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालेलं असेल आणि तरी अनपेड दाखवत असेल, तर तुम्ही इथे एक मेल आयडी दिलेला आहे. तर कॉलेजच्या वेब मेलवरून या मेल आयडीवर मेल करायचा आहे. मेल कोणत्या आयडीवर करायचा? online payment/support@unipune.ac.in. ओके. सोबतच तुम्ही तुमचं पूर्ण नेम, तुमचा मेल आयडी द्यायचा आहे. चलन नंबर म्हणजे जो यू-टी-आय नंबर वगैरे जो काही आहे तो तुम्ही देऊ शकता. त्यानंतर ॲप्लिकेशन आयडी म्हणजे तुमच्या एक्झाम फॉर्मचा आयडी तुम्ही देऊ शकता. वरती जो टॉप लेव्हलला उजव्या बाजूला असतो तो आणि काय डिस्क्रिप्शन इश्यू निर्माण झाला, की मी फोनपेच्या माध्यमातून पेमेंट केलं, पण अचानक टाईम एरर झाला, पण माझ्याकडून तर पेमेंट कट झालं वगैरे, वगैरे. तरी फी स्टेटस अनपेड दाखवत आहे आणि त्याचा यू-टी-आर नंबर किंवा डॉक्युमेंट जे काही आहे ते तुम्हाला अटॅच करायचं आहे. विद्यापीठ त्याची शहानिशा करेल. जर विद्यापीठाला त्याचे पैसे भेटले असतील, तर विद्यापीठ तुम्हाला तुमच्या फीचं स्टेटस पेड करून दाखवणार आहे. तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, परीक्षा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि तो महाविद्यालयातून तपासून इनवर्ड करून त्याची फी ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण परीक्षा फॉर्म कसा भरायचा, विषय कशा पद्धतीने निवडायचे, फी किती असणार आहे आणि ऑनलाईन फी कशा पद्धतीने भरायची याची संपूर्ण माहिती बघितलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपण आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. जिथे तुम्हाला परीक्षा फॉर्म, परीक्षेचे वेळापत्रक, वेळोवेळी होणारे बदल, नवीन अपडेटेड सर्क्युलर आणि बाकीची सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे आत्ताच आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.